राणादा काय झालं? हे राणादा हा अरे काय झालं? कुठं काय नाही लगीन करून जाम अडकलंय बघ मी. अरे लग्नाची बिडी. अरे शानी शानी खुळी होत्या त्यात. काय ताप दिला वहिनीने? त्यांनी नाही र आबांनी लई कोड्यात टाकलंय मला. हे असंच असतंय. अरे लगीन होस्तवर घरच्यांना आपली किंमत असते, पण एकदा का माळ गळ्यात पडली की ते बी बायकोचं ऐकायला लागतात. अरे ह्यो सगळा डाव या बायकांचा आहे. अरे घरातल्यांना पुढे करून आपल्या डोसक्याला ताप देतात नुसता. तू काय बी झालं की बायकोवर काय येतो र? त्याचा अनुभव आहे तसा. बायको लई ताप देते ना त्याची. पण माझं तसं नाही र. अंजली बाई लई चांगले आहेत. बरं बाबा वहिनी लई चांगली आहे. पण घरच्यांनी काय ताप दिला तो तर सांग. तुम्ही दोघं हनीमूनला कुठं जाणार? अमेरिका, लंडन, स्वित्झर्लंड, बाली, कुठं जायचं ते सांगा. पण एक ध्यानात ठेवा, तुम्ही हनीमूनला जायचं ही आमची लय मोठी इच्छा आहे बरं का. ते जाऊ दे. जाऊ दे कसं सांग आता. ते मला नाही म्हणजे आम्हाला हनीमूनला जा म्हणलेत आबा. पैलवान पाय दाखवा तुमचं. काय बोलतो काय मर्दा? अरे मला जायचं होतं हनीमूनला, पण 8 दिवस नुसतं देवदेव करण्यात गेलेत. ज्योतिबा, पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर. अरे या देवाचं दौरं करत पैसे संपले सगळे. अरे तुला चान्स आलाय, जा की मग. होय राणादा, असं भाग्य मिळत नाही कोणाला. तुला जायला मिळतं तर तू जाच. पण माझी तालीम. अरे आयुष्यभर तालीम आहेच की, पण हनीमून एकदाच असते गाड्या. जा तू. नाही नको. अरे तुझं सोड, पण वहिनी जायचं म्हटल्यावर जाणार नाहीस का तू? तुम्ही समजे एका मायची मनी आहे. मी जातो गप माझ्या शेतात. बरकत, ए बरकत. दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके. अरे गप्पी. अरे काय झालं रे? तू बी चिडवायला लागलास वय. अरे मी काय चिडवलं रे तुला? आणि आता गाणे म्हणायला बी बंदी होय मला. अरे म्हण की. अरे भजन म्हण, कव्वाली म्हण. अरे असली कसली गाणी म्हणतोय? हा आता या गाण्याने काय गोड मारले रे तुझं? हे बघ आता गप बस. आधीच काय सुधरण आलंय मला. क्या राणा तू बी. अरे शादी झाली तरी बी सुधरण वय तुला कडे. हेच. अरे लगीन कशाला केलं असं झालंय मला. अरे रोज काहीतरी नवीन टेन्शन येते. आता आणि कसलं टेन्शन? हा ते काय नाही. ते आबांनी नवच काहीतरी काढलंय. अरे लई कोड्यात पडले बघ मी. आता काय? ते म्हणले. अरे काय म्हणले सांग की. जाऊ दे ते. मी सांगू नये आणि तू ऐकू नये. अरे अरे सांग की राणा. तू सांगितलंच नाहीस तर मला कळणार कसं? सांग बघू. तुला कळायची काय बी गरज नाही. तू गप. अरे राणा हे बघ, इथनं माग तुला काय बी मुश्किल झाली तर मी आयडिया देत होतो का नाही? देत होतो का नाही? हा हा
मग आता सांग बघू मला कसलं टेन्शन दिलं आबाने तुला? अरे बोल की. ते आबा म्हणलेत की हनीमूनला जावं म्हणून. वा वा. तर कसं पैसे काढतोयस? हे बघ काहीतरी आयडिया काढ आणि या हनीमूनच्या कोड्यात सोडी मला. अरे अरे राणा तू काय पागल आहेस का? अरे कोडे कसले त्यात? अरे लय भारी गोष्ट आहे. जातो आणि म्हणला बाई काय हनीमूनचा शोध कुणी लावला त्याची गाठ पडायला पाहिजे मला. काय मुंडी पिरगून टाकली त्याची. अरे राणा तुला पटत नाही म्हणून तू काय बी करणार बाई? अरे उलट ज्याने कोणी शोध लावलाय तो लय भारी लावलाय बघ. हं? तू उठ उठ बस. अरे इकडे बस गाडी बस बस. अरे हनीमून म्हणजे लय भारी असते बघ. तू पिक्चर मध्ये बघितलं नाहीस होय? दोघांनी मिळून फिरायला जायचा, एकच आईस्क्रीम दोघांनी खायचा, बागेत जाऊन गाणं म्हणायचं आणि लय काय काय असते मग. हा उतर उतर खाली उतर. हेच हे बघ एकतर मी अनुमानाचं बघते. हे असला हनीमून मिनीमून मला काय जमणार नाही. सच्चा पैलवान आहे मी आणि त्यात आणि काय त्यात काय सांग की. त्यात मी आता हे भरमचाऱ्याचं खूळ डोक्यातनं काढून टाक. साहेब म्हणतात तसं तुला ऐकावंच लागेल. मी नाही जाणार. जावंच लागल आणि तू कसा जाताय तेच बघते. हे बघ गोदक्का तुम्ही समजाने सांगितलं म्हणून मी लगीन बी केलं. हे आता असलं काय सांगू नकस. का नाही? अरे लग्नाचाच भाग आहे ह्यो बी. हा लग्न झाल्यावर समजा जग जातंय मग तूच का नाही? एकदा सांगितलं ना हो नाही जाणार म्हणून. सच्चा पैलवान आहे मी. अरे मग तर तुला जायलाच पाहिजे. हा? नाही गेलास तर माझी शपथ आहे तुला. अगं पण पण बिन काय नाही, जायचं म्हणजे जायचं. काय साहेबांना सांग तस. हे हनीमूनचं मध्ये डोसक्यावर येऊन पडले. कसं होणार माझं? आता अंजलीबाईंशी मी कसं बोलू? कशी झाली शाळा? मस्त. आज फारसं काही काम नव्हतं, म्हणजे परीक्षा चालू आहेत ना, त्यामुळे फक्त सुपरविजनच होतं. आणि आज वाडकरबाईंनी 2 मुलांना कॉपी करताना पकडलं, पण मी सांभाळून घेतलं. लग्न झाल्यावर समजा जग जातंय मग तूच का नाही? सच्चा पैलवान आहे मी. जावंच लागल आणि तू कसा जाताय तेच बघते. हो ते
काय बोलायचंय? ते हे आपलं ते अहो तुम्ही मला काही सांगितलं तर शिक्षा नाही करणार आहे मी. काय सांगायचं ते सांगून टाका. आधी रिलॅक्स व्हा. हं? बसून सांगा मला काय ते. हं? या. बोला. ते आपलं ते पोरांनी कसा लिहिला पेपर? आता ते पेपर तपासल्याशिवाय मला कसं कळेल? तुम्ही सांगा तुमचा दिवस कसा गेला? हे अवघड गेला. का? तुमची पण आज परीक्षा होती वाटतं. वय नाही ते आपण परीक्षेच्या फंद्यात पडत नाही. मग काय ठरलं शेवटचं? कसला? ते हे आपलं ते अहो कशाचं? समजे जण म्हणतायत ना जायचं काय? हो ते आबा सकाळी विचारत होते ना म्हणून विचारतोय. काय करायचं? तुम्ही सांगा. अहो पण समजे तसं म्हणत नाहीत. मग तुम्ही म्हणाल तसं. समजे म्हणतायत तर जाऊया काय? तुम्हीच ठरवा. जास्त जमाना झालाय. तुम्हीच ठरवा. तुम्ही म्हणशीला तसं जायचं काय? तुम्हाला वाटत असेल तर जाऊया. नाही म्हणजे तुम्ही म्हणत असशीला तर जाऊ आपण. हा फक्त ते इमानानं नको. ही भीती वाटते हो मला. मग इथंच कुठंतरी गेलं तर चालेल ना व? हं. हा मग तसं सांगून टाका आपण. हं? मी? अहो मी कसं सांगणार? ते मी कसं सांगणार? बरोबर दिसत नाही. सांगायला तर पाहिजे. हा आपण दोघं मिळून सांगू. काय बोला की. काहीतरी बोलणार होतात ना तुम्ही. बोला की. अरे काय बोलायचं ते बोला. नाही तसं काय लई महत्वाचं नाही. आम्ही नंतर नाही येतो काय. अरे काय महत्वाचं बिन महत्वाचं काय असेल ते बोलून घ्या की. मी जायला तयार आहे. नाही म्हणजे आम्ही दोघं बी जायला तयार आहे. दोघं बी जायला ते कुठं? तुम्ही सकाळी म्हणला नव्हता काय? मी म्हणलं? मी काय म्हणलं? अहो तुम्ही आम्हाला जावा म्हणला नव्हता काय? अरे यार पण कुठं ते सांगाल का नाही? जाऊ द्या काय महत्वाचं नाही. चला प्रश्नच म्हटलं. चला. ए, अरे काय हनीमूनला कुठं जाणार हे आम्ही विचारलं होतं.
त्याचं काय झालं? अहो तेच सांगायला आलतो आम्ही. कुठं काय सांगितलं तुम्ही? तुम्ही सांगणच झाले. बोला कुठं जाणार? आबा आम्ही इथेच कुठेतरी जवळपासच्या ठिकाणी जातो. जवळपास कुठं जाताय? जा की फॉरेनला. आजच्याच बुकिंग करून टाकतो. नाही नको. आजच शाळेतल्या परीक्षा संपल्यात ना, पेपर तपासून मला मुलांचे रिझल्ट काढायचे. अहो पण माझी बी तालीम आहे, शेत बी आहे. तेव्हा इकडंच कुठेतरी जवळपास जातो. रानात जवळपास जायला ठिकाण तरी धड आहे का इथं? हो त्यात काय होतंय? हा नुसतं फिरायचं तर आहे. अरे फिरण्यासारखं ठिकाण हवं का नक? आबा ते ठिकाणांचं आम्ही बघतो, पण इथे जवळ कुठेतरी जातो. ठीक आहे, दोघं मिळून ठरवा ना, आम्हाला सांगा. म्हणजे लगेच फोनवर बुकिंग करून टाकतो. या. दैव देत आणि कर्म नेत. भिकारड्या मास्तरडीची भिकारडी चॉईस. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधलं, वान नाही पर गुण लागल. येडीच आहे ती मास्तरी. अव रानादा सारख्या अडाण्याच्या नादाला लागून फॉरिनचा चांगला मोठा चान्स घालवला बघा तिने. कसं आहे चंदे, सरड्याची धाव ती कुंपना पतूरच. किराणा सामान आणताना 4 वेळा हिशेब करणारी ही मास्तरीन काय फॉरेनला जाणार आहे ग? खानदानीपणा दावता याया पाहिजे आणि त्यो रक्तात असायला पाहिजे. होय, तुमच्या तर नसा नसात फॉरेनच फॉरेन आहे. आम्ही फॉरेनला जाऊ तेव्हा बघच ग. 5 स्टार नाही 10 स्टार हॉटेल मध्ये राहणार, मस्तपैकी बोटीत न फिरणार, लई चंगळ करणार बघ. ताईसाब कोरिन नाही करू म्हणा की. तुम्ही मला बी नेणार ना तुमच्या संगत. ए तोंड बघा आरशात. तुला लईत लई पुण्या मुंबई पतूर नेऊ आम्ही. फॉरेनला काय काम आहे का तुझं? तू फॉरेनचा वारा घाल चल. कुठे जाणार आहेत हनीमूनला? इथल्या इथंच कुठेतरी जाणार आहेत म्हण. फार तर फार काय पन्हाळ्याला जात्याल जवळपास कुठेतरी. अव तुमचं तर तेवढं बी नशिबात नाही. असलं दळभद्री नशीब काय कामाचं ग? आम्ही तर फॉरेनलाच जाणार. मला नाही वाटत. अव ती मास्तरीन रानादाच्या आवडीचं एखादं ठिकाण निवडणार, म्हणजे साहेबांचं आणि रानादाचं मन तिथंच जिंकणार. म्हणजे घरातली मेन माणसं तिच्या मुठीत आल्यावर तुम्हाला कोण विचारते? नाही राणा भाऊजी कायम आमचंच ऐकणार. मला नाही वाटत. अव तसं असतं तर मास्तरीन बरोबर लगीन तर केलं असतं का? आता हनीमून वरनं आल्यावर बघा कसं मुठीत जातोय ते. अव अर्धा तर आत्ताच गेलाय. हनीमून वरनं आल्यावर पुराच्या पुरा जाणार. मग बघा. तुला आमच्याबद्दल काही चांगलं बोलवतच नाही का ग चंदे? आव ताईसाहेब मी तुमच्या चांगल्यासाठीच तर सांगते ना. काहीतरी करा, नाहीतर तुमचं काय खरं नाही या घरात. हनीमूनला जायचं म्हणल्यावर पप्पांकडे जा असं म्हणलं ना साहेब. आता वळका तुम्हीच पुढं काय होणार आहे ते. अव हितलं इथं त्या दोघांनी जाऊ तर दिलं, पण तुम्हाला तेवढं बी नाही. त्या हनीमून मुळे तुमच्यावर लई मोठी सक्रात येणार आहे असंच वाटायलंय बघा मला. सक्रात तर आम्ही या दोघांवर आणणार आहे चंदे. आणि ती कशी आणणार? ताईसाहेब राहू द्या, नाही जमायचं तुमच्याच्यानं. तुम्ही की नाही तुमचं नावच बदलून टाका. तू वारा घाल. वय या दोघांनी आम्ही काय सुखासुखी जगू देणार नाही.